मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या PSI भरतीबाबत जाहिरात पाहणार आहोत. व मित्रांनो, PSI भरती 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील एकूण 615 पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तुम्ही पात्र असाल तर अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्या. एकूण 615 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केलेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, भरती प्रकार: महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. एकूण पदे 615 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरतीत 615 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मित्रांनो, पदाचे नाव पोलीस उपनिरीक्षक PSI. पदाचे नाव पोलीस उपनिरीक्षक PSI ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मासिक वेतन: या भरतीमध्ये मासिक वेतन उमेदवारांना 38,600 ते 1,22,800 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. PDF जाहिरात व अर्जाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. अर्ज मागविण्याची पद्धत: या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. वयोमर्यादा: 35 वर्षेपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मागासवर्गीयांसाठी 40 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. परमनंट नोकरी मिळवण्यासाठी मित्रांनो, हे तुमच्यासाठी चांगली संधी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती राबविण्यात येणार आहेत. प्रस्तुत परीक्षा ही स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा क्वालिफाईंग एक्झामिनेशन नाही. परीक्षेच्या निकालाच्या आधारे आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासण्याच्या अधीन राहून नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल. सदर परीक्षेमधील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे नियुक्ती मागण्याच्या उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही. परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा विभागाने सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्ग बाह्य पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाहीत. महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब राजपत्रित व अराजपत्रित पदांवर सरळ सेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम 2021 तसेच तदनंतर या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नियुक्ती विषयक कार्यवाही करण्यात येईल. अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे जाहिरातीमधील विहित अर्हतेबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता आयोगाकडून उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची व खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अर्हतेची पूर्तता करीत नसल्याचे आयोगास आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतच्या आयोगाचा निर्णय अंतिम राहील. तर मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो,